आपण बनवणार आहोत बिर्याणी। तर माझ्या मुलाला खूप आवडते बिर्याणी, त्याच्यामुळे आज आम्ही बिर्याणीचा बेत केलेला आहे। तर बिर्याणीला काय काय लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मिस्टरांनी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला एक वाफ काढलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच। पण त्याच्या अगोदर आपल्याला बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर दाखवते। मी इथे मोठ्या आकाराचे 3 कांदे कापून घेतलेले आहेत, असे बारीक। हे 3 कांदे आहेत, हे असे बारीक कापून घेतलेले आहेत। आणि त्याच्यात नंतर आपण इथे घेतल्यात मला वाटते 20-25 तरी लसणाच्या पाकळ्या असतील। लसूण जास्त लागतो कारण बिर्याणी बनवायची आहे। आणि हे अर्धा इंच आलं आणि ह्या मिरच्या आहेत, 7 मिरच्या घेतल्यात, आपल्याला आवडीप्रमाणे जसं लागेल तसं। आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि टोमॅटो इथे मी कमी वापरते कारण याच्यामध्ये आणखीन एक दही जाणार आहे, त्याच्यामुळे मी टोमॅटोचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही पण टाकायचं आहे म्हणून। तर हे आपण आता तयारी करून घेतलेली आहे। तर आता आपण तांदूळ दाखवते, आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते, चला बघा। हे आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्याला मस्तपैकी 2 शिट्ट्या काढल्यात कुकरला। 2 शिट्ट्या काढून त्याच्यामध्ये आळणी पाणी केलेलं आहे, कारण हे आळणी पाणी मुलांना आवडतं पोळीबरोबर। थोडंसं पीस काढून, म्हणून मला आळणी पाणी बनवावं लागतं, म्हणून मी हे धुवून स्वच्छ करून आळणी पाणी 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, आळणी पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता पुढची प्रोसेस बघूया, चला। इथे मी खडे मसाले काढून घेतलेत थोडेसे, हे तमालपत्र, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि मोठी विलायची। छोटी विलायची नाही आहे याच्यात, मी पॅकेट आणलं होतं। छोटी विलायची असेल तर आवर्जून वापरा, पण ही खडे मसाले आवर्जून टाका। तर आता मी पाण्याला 3-4 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर मी आता हे खडे मसाले त्या पाण्यामध्ये टाकणार आहे, एक छान उकळून घेणार आहे पाणी। आणि नंतर इथे मी हे बघा, हे आपलं प्रमाणाचं माप आहे। तर एक वाटी घेतलेली आहे आणि ही दुसरी म्हणजे वाटी नाही आहे भरलेली, 1.5 वाटी, समजा 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर एवढे भरपूर झाले आम्हाला। तर हे तांदूळ हे बघा, आणि हे खूप लांबडे नाही आहेत कारण मुलांना खूप लांबडे आवडत नाही आहेत, म्हणून मी हा तुकडा घेतलेला आहे। मुलांना खूप आवडतो माझा तुकडा, म्हणून हे तुकडा तांदूळ घेतलेले आहेत। आणि मुलांसाठी हे खूप छान आहे, एकदा ट्राय करून बघा, मोठे न वापरता छोटे वापरून बघा। तर चला आता आपण जाऊया गॅसकडे। हे बघा, मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे, याच्यामधून चिकन काढलेलं आहे मी। तर आता आपण याच्यामध्ये हे आहेत ते खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले घेऊन याच्यात थोडंसं तेल टाकूया आणि याला छान उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ घेऊन म्हणजे खूप असे शिजू द्यायचे नाही तांदूळ, म्हणजे थोडेसे कच्चे राहिले पाहिजे असे तांदूळ आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचेत। आणि नंतर पुढची प्रोसेस, त्याला फोडणी कशी द्यायची ते पण तुम्हाला दाखवते। पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाण्याला छान उकळी आली, याच्यामध्ये मीठ टाकलं आणि खडे मसाले टाकले आणि हे बघा मी तांदूळ टाकलेले आहेत। तर आता हे छान खूप जास्त थोडेसे कच्चे ठेवायचे, खूप जास्त शिजवून नाही घ्यायचे आणि नंतर आपल्याला फोडणीमध्ये घालायचे। तर खूप लॉंग होईल म्हणून मी ते उकळी आलेलं वगैरे दाखवलं नाही, म्हणून आता उकळी आली छान त्याला आणि ते थोडे अर्ध कच्चे शिजवून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला एक फोडणी तयार करायची, ते तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप, तुम्ही बघा। आपण इथे कढई ठेवलेली आहे, आता ह्या कढईमध्ये आपल्याला 4 मोठे चम्मच तेल घ्यायचं आहे। बिर्याणी म्हटलं की तेल आलंच इथे, तर तेल थोडं जास्त लागेल। 4 मोठे चम्मच तेल टाकून घेते। तेल टाकून घेतलेलं आहे, आता याच्यामध्ये टाकूया आपण हिरव्या मिरच्या। आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, आता टाकायचं आहे मिरच्या थोड्याशा तडतडल्या की आपण टाकून घेतलाय कांदा। तर आपण इथे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले ते टाकून घेतलेले आहेत। आता याला छान लालसर होईपर्यंत, गुलाबी आकार येईपर्यंत त्याला आपल्याला छान परतून घ्यायची आहेत कांदे। नंतर टाकूया टोमॅटो। आपला बऱ्यापैकी लालसर झालेला आहे। आता आपण इथे बनवलेली आहे बघा, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे। ही पेस्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे, हे पण आता छान मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आणि नंतर थोड्या वेळाने आपल्याला हे पूर्ण मऊ झालं की आपण मग टोमॅटो टाकून घेऊया। तर याला छान हे होऊ द्या, कलर सुटू द्या छान।
आपली अद्रक लसूण पण छानपैकी त्याच्यामध्ये हे झालेली आहे. अद्रक लसूण पण छान परतून झालेली आहे. आता आपण घेऊया टाकून टमॅटो. तर एक छोटे मीडियम आकाराचं तुम्हाला सांगितलेले 2 टमॅटो टाकून घेतलेले आहेत. आता याला पण छान मऊ होऊ द्यायचं टमाट्याला. नंतर आपण टाकूया दुसरी स्टेप याच्यामध्ये. दुसरं आपण दही टाकून घेऊया आणि नंतर मसाले टाकूया. तर दाखवतेच तुम्हाला. बघू शकता टमॅटो पण आपले कसे छानपैकी मऊसूत झालेले आहेत. इथं मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला. हा मी घरी बनवलेला आहे. हा बिर्याणी मसाला आणि हा छोटासा आहे तो चिकन मसाला आहे. तर हे दोन्ही पण मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया. मी बिर्याणी मसाला घरीच बनवते, तर मी तो घरीच बनवून घेतलेला आहे. तर हे पण छान आता याला तेल सुटू द्यायचं छानपैकी. नंतर आपण लास्टला दही टाकून घेऊ. हे बघा आपल्याला छान तेल सुटले सगळ्या मसाल्यांना. आता आपण घालूया याच्यात दही. लास्ट इन्ग्रेडियंट दही. आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे दही. आता याला छानपैकी सगळ्या मसाल्यांना एकत्र करून आपण जो वाफून ठेवलेला भात आहे ना तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि चिकनचे पीस घालून ठेवून याला आपल्याला अर्धा तास तरी झाकून ठेवायचे. घालून घेतलेलं आहे चिकन. आता याला छान याच्यामध्ये आपण जे वाफवलेले तांदूळ आहेत ते याच्यामध्ये घालून ठेवायचे आणि वाफवलेले तांदूळ याच्यामध्ये घालून आपल्याला फक्त 20 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची छान. आणि नंतर घेऊया जेवायला. तर दाखवतेच पुढे बघा. मी इथे आता भात टाकून घेतलेला आहे त्यात. आता याला छानपैकी आपल्याला काय करायचं आहे असं खालीवरी करून घ्यायचे. मस्त सगळं मिक्स करून घ्यायचे. भाताला लागलं पाहिजे हे. आणि आपल्याला 20 मिनिटं वाफेवर ठेवायचे. तर मी हे करून घेते तुम्हाला दाखवते झाल्यावर रेडी. बाबडी ए पुरी आपली बिर्याणी इथे रेडी आहे बघा कशी वाटते. तर आता आपण घेऊया जेवायला. तुम्ही पण या जेवायला आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर बघा मी डिश दाखवते तुम्हाला कसा झालाय तो. फ्रेंड आपली डिश रेडी आहे. तर कशी वाटली बिर्याणी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आम्ही घेतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला. तर ओके चला बाय. थँक्यू सो मच. नक्की व्हिडिओ शेअर करा बघा.